ओबीसी मोर्चाला पुण्यात सुरुवात झाली असून पुण्यातील शनिवार वाडा ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा निघणार असल्याचं कळतंय। ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी मोर्चा हा काढला जातोय। आरक्षणाला धक्का लावू नये यासाठी हा मोर्चा काढण्यात आलाय। समीर भुजबळ, रुपाली चाकणकर, बापू भुजबळ यांच्यासह समता परिषदेचे पदाधिकारी या मोर्चात सहभागी असल्याचं कळतंय। ओबीसीच्या मोर्चातील फलकांवरती भुजबळांबरोबर शरद पवारांचेही फोटो असल्याचं समजतंय। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी किरण ताजने। किरण, ओबीसी संघटनेचा हा मोर्चा सुरू झालेला आहे। पोलिसांनी हा मोर्चा रोखण्याचा प्रयत्न केलाय। सध्याच्या काय अपडेट्स आहेत? शैलेजा, मी तुम्हाला दृश्य दाखवतो की समीर भुजबळ असतील आणि त्यांच्यासोबत जे आंदोलन मोर्चेकरी आहे त्यांच्यासोबत पोलिसांचा संवाद या ठिकाणी सुरू आहे। अगदी या ठिकाणी मोर्चा जो आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तो कसा या ठिकाणी शांत पद्धतीने करता येईल अशा पद्धतीची चर्चा सुरू आहे। मात्र पोलिसांकडनं या सगळ्या मोर्चाला परवानगी नाही अशा पद्धतीची माहिती देखील देण्यात आली होती। आपल्याला माहिती आहे गेल्या अनेक दिवसांपासून ओबीसींच्या संदर्भामध्ये असलेले मुद्दे जे आहेत ते समोर येत आहे आणि त्याच दृष्टीनं आता ओबीसी समाजातील जे पदाधिकारी आहे, कार्यकर्ते आहेत ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि विशेष म्हणजे या ठिकाणी पोलिसांकडून समजावलं जात आहे। मात्र मोर्चेकरी जे आहे ते त्या मोर्चा काढण्यावर ठाम आहे आणि त्याच दृष्टीनं आता या सगळ्या या ठिकाणी बाचाबाची झाल्याचं देखील पाहायला मिळत आहे। पोलिसांकडून आंदोलनकर्त्यांना समजावलं जात आहे मात्र आंदोलनकर्ते जे आहे, मोर्चेकरी जे आहे ते मोर्चा काढण्यावर ठाम आहे। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो की मोठ्या संख्येनं या ठिकाणी मोर्चेकरी सहभागी झालेले आहे। राज्यातील विविध ठिकाणाहून या ठिकाणी ओबीसी समाजातील विविध घटक जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि आता पोलिसांकडनं या सगळ्या ठिकाणी मोर्चा कसा या ठिकाणी रोखता येईल यासाठी प्रयत्न केला जातो। शैलेजा, किरण, समीर भुजबळ आणि रुपाली चाकणकर सुद्धा या मोर्चात सहभागी झाल्याचं दिसतंय। पोलिसांसोबत सध्या ते बातचीत करतायत। काय प्रमुख मागण्या आहेत? एकंदरीतच जर बघितलं तर मराठा समाजाकडनं काही नेत्यांकडनं ओबीसी मधून आरक्षण मिळावं अशा पद्धतीची मागणी झाली होती आणि त्यानुसार ओबीसी समाज जो आहे तो आक्रमक झालेला आहे की आमच्या समाजातील जे आरक्षण दिलं गेलेलं आहे त्याला कुठेही धक्का लागता राहो यासाठी हा सगळा या ठिकाणी मोर्चा आयोजित करण्यात आलेला होता आणि पुन्हा एकदा ओबीसी कडनं एकंदरीतच शक्ती प्रदर्शन करण्याचा हा प्रयत्न केला जातो। शैलेजा, नक्कीच किरण, या मोर्चा संदर्भातील अधिक अपडेट्स आम्ही तुमच्याकडून जाणून घेणारच आहोत। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। पुण्यामध्ये ओबीसी मोर्चाला सुरुवात झाली असून पुण्यातील शनिवार वाडा ते जिल्हाधिकारी कार्यालय असा हा मोर्चा निघतोय। ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला असून आरक्षणाला धक्का लावू नये ही त्यांची प्रमुख मागणी आहे। समीर भुजबळ, रुपाली चाकणकर, बापू भुजबळ यांच्यासह समता परिषदेचे पदाधिकारी या मोर्चात सहभागी झाल्याचं पाहायला मिळतंय। रुपाली चाकणकर आणि समीर भुजबळ हे सध्या पोलिसांसोबत या मोर्चा संदर्भात बातचीत करतायत। हा मोर्चा शांततेमध्ये पार पडू द्यावं अशी मागणी खरं तर रुपाली चाकणकर करताना पाहायला मिळत आहेत। मात्र पोलीस या आंदोलनकर्त्यांची समजूत घालताना पाहायला मिळत आहेत। या ओबीसींच्या मोर्चातील फलकावरती छगन भुजबळ यांच्यासोबत शरद पवारांचेही फोटो असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। अतिशय महत्त्वाची बाब आहे। ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येतोय आणि या फलकावरती भुजबळांसोबत शरद पवारांचेही फोटो। नेमकं पोलिसांसोबत काय संभाषण रुपाली चाकणकर आणि समीर भुजबळ करतात आपण ऐकूया। पुण्यामध्ये ओबीसी मोर्चाला सुरुवात झाली असून या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली, कुठेतरी त्यांना जाऊ देत नाहीयेत म्हणून आता समीर भुजबळ आणि रुपाली चाकणकर हे शनिवार वाड्यासमोर ठिय्या आंदोलन करतायत। आपण ठिय्या आंदोलन बघतोय। रुपाली चाकणकर आणि समीर भुजबळ हे सध्या या आंदोलनकर्त्यांसोबत ठिय्या आंदोलनाला बसलेले आहेत। जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी सुरू आहे। ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला असून या आरक्षणाला म्हणजे ओबीसी आरक्षणाला धक्का लावू नये यासाठी प्रामुख्याने हा मोर्चा काढण्यात आलाय। सध्या पोलिसांसोबत ही बातचीत सुरू आहे। गेल्या काही वेळापासून पोलीस रुपाली चाकणकर आणि समीर भुजबळ यांच्यासोबत बातचीत करतायत। नेमक्या काय घोषणाबाजी दिल्या जातात आपण पाहूया।
लावा, सर्वांनी मास्क लावा, सर्वांनी मास्क लावा. आपण बघतोय पुण्यात ओबीसी मोर्चाला सुरुवात झालेली आहे. खरं तर पुण्यातील पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारलेली आहे. या मोर्चा संदर्भातील अधिक अपडेट्स आपण जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी किरण ताजने यांच्याकडून. किरण, रुपाली चाकणकर आणि समीर भुजबळ सध्या ठिय्या आंदोलनाला बसलेले आहेत, पोलिसांसोबत बातचीत करतायत. नेमकं काय सध्याची दृश्य आहे त्या ठिकाणी, काय सध्या सुरू आहे? ये अंदर की बात है, पुलिस दोनों भी सी हल्ला बोल, दोनों भी सी हल्ला बोल. तांत्रिक कारणामुळे किरण यांच्याशी संपर्क आपला तुटलाय. पुण्यात ओबीसी मोर्चाची सुरुवात झालेली आहे. उद्या शनिवार वाड्यासमोर हा ठिय्या आंदोलन सुरू आहे. या मोर्चात समीर भुजबळ, रुपाली चाकणकर हे सहभागी झाल्याचं पाहायला मिळत आहे. ओबीसी समाज हा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. छगन भुजबळांसोबत शरद पवारांचे फोटो या आंदोलनकर्त्यांच्या फलकावरती असलेला पाहायला मिळतोय. ओबीसी समाजाच्या विविध मागण्यांसाठी पुण्यात हा मोर्चा सुरू आहे. पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी किरण ताजने. किरण, सध्याच्या काय अपडेट्स आहेत मोर्चा संदर्भात? मोर्चे जे आहे ते या ठिकाणी करण्यात आलेले आहे. मोर्चेकऱ्यांनी या ठिकाणी मोर्चेकरी आहे त्यांना या नक्कीच किरण, या मोर्चा संदर्भातील अधिक माहिती आम्ही तुमच्याकडून घेत राहू. धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. पुण्यात सध्या रुपाली चाकणकर आणि समीर भुजबळ हे ठिय्या आंदोलनाला बसलेले आहेत. ओबीसींचा जो पुण्यात मोर्चा सुरू आहे तो आपण बघतोय. शनिवार वाडा ते जिल्हाधिकारी कार्यालय आरक्षण बचाव मोर्चा हा सध्या ओबीसींचा सुरू झालेला आहे. मोर्चा पुढे नेण्यास पोलिसांनी परवानगी जी आहे ती नाकारलेली पाहायला मिळते. मोर्चाला परवानगी नसल्याचं कारण देत आंदोलकांना पोलिसांनी अडवलंय आणि याचमुळे ओबीसी समाज आक्रमक झालेला पाहायला मिळतोय. रुपाली चाकणकर आणि समीर भुजबळ या ठिकाणी ठिय्या आंदोलनासाठी बसलेले आपण दृश्यांमध्ये बघतोय. जोरदार घोषणाबाजी सध्या सुरू आहे. तरीही पोलीस समीर भुजबळ आणि रुपाली चाकणकर यांच्यासोबत चर्चा करतायत. या मोर्चामध्ये पुढे काय होणार या संदर्भात इथे चर्चा केली जाते. पोलीस समजवण्याचा प्रयत्न करतायत, मात्र मोर्चेकरी कुठेही ऐकताना दिसत नाहीयेत. आरक्षण टिकवण्यासाठी, ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आलेला आहे. जय समता, जय संविधान अशा प्रकारच्या घोषणा या मोर्चामध्ये देण्यात येत आहेत. हा मोर्चा पुढे नेण्यास पोलिसांनी परवानगी नाकारलेली आहे. आपण बघतोय मोर्चाला परवानगी नसल्याचं कारण देत आंदोलकांना पोलिसांनी अडवलेलं आहे. समीर भुजबळ आणि रुपाली चाकणकर, बापू भुजबळ यासह समता परिषदेचे अनेक जे पदाधिकारी आहेत ते ठिय्या आंदोलनाला सध्या बसलेत. पोलिसांसोबत चर्चा करतायत. शनिवार वाड्याच्या समोर ओबीसी आंदोलकांनी हे ठिय्या आंदोलन सुरू केलेलं आहे. ओबीसी समाजाच्या विविध मागण्या आहेत आणि या मागण्यांना घेऊन हा मोर्चा काढण्यात येत होता. रुपाली चाकणकर आणि समीर भुजबळ या मोर्चाचं नेतृत्व करत होते, मात्र पोलिसांनी परवानगी नाकारल्यामुळे सध्या ठिय्या आंदोलनाला सुरुवात झाली आहे. ओबीसी समाजाच्या विविध मागण्यांसाठी पुण्यामध्ये हा मोर्चा काढला जातोय. समीर भुजबळ, रुपाली चाकणकर या मोर्चाचं नेतृत्व करतायत. बापू भुजबळ सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत. पोलीस आंदोलनकर्त्यांना समजवण्याचा प्रयत्न करतायत, मात्र आंदोलनकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीत दिसत नाहीयेत. मोर्चाला परवानगी नसल्याचं कारण देत पोलिसांनी त्यांना अडवलंय, मात्र ओबीसी समाजाच्या विविध मागण्यांसाठी पुण्यात हा मोर्चा काढला गेलाय. आंदोलनकर्ते कोणत्याही प्रकारचा पोलिसांचा ऐकण्याच्या मनस्थितीत दिसत नाहीये. शनिवार वाडा ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढण्यात येणार होता. मोर्चा पुढे नेण्यास पोलिसांनी परवानगी मात्र नाकारली आहे.
या आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी सध्या सुरू ठेवलेली आहे। ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येतो। की बात है पुलिस हमारे साथ है ये अंदर की बात है पुलिस हमारे साथ है बोल ओबीसी हल्ला बोल अरे बोल ओबीसी हल्ला बोल जातिवाद पर हल्ला बोल बोल ओबीसी हल्ला बोल बोल ओबीसी हल्ला बोल पुण्यात ओबीसी मोर्चाला सुरुवात झाली असून पुण्यातील शनिवार वाडा ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा निघतोय। ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी मोर्चा निघाला असून आरक्षणाला धक्का लावू नये यासाठी हा मोर्चा आहे। समीर भुजबळ हे सध्या माध्यमांसोबत बोलतात, आपण पाहूया। आणि एकदा निघाल्याच्या नंतर सोशल डिस्टन्सचं पालन सुद्धा आम्ही करण्यास तयार होतो, परंतु मोर्चाच काढायचा नाही, कोरोना आहे। अख्ख्या महाराष्ट्रामध्ये काल पण सुद्धा अकोला असेल, अमरावती असेल, वाशिम असेल, वेगवेगळ्या ठिकाणी निघालेले आहेत मोर्चे आणि सगळे शांततेत निघाले, कुठेही काही त्रास झालेला नाही आहे। आम्हाला आमच्या मागण्या ज्या आहेत सरकारपर्यंत पोहोचायच्या आहेत, हे आमच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये। मराठा समाजाला आरक्षण द्यावं ही आमची सुद्धा इच्छा आहे, परंतु आम्हाला जो काय अन्याय आमच्यावर होतोय तो अन्याय होऊ नये यासाठी आम्ही काढलेला मोर्चा आहे। त्याच्यानंतर अनेक ज्या मागण्या आहेत ओबीसी समाजाच्या त्या सुद्धा मागण्या मान्य करावा हा मागचा हेतू आहे। परंतु आता यांनी जे आम्हाला इथे थांबून ठेवलेलं आहे किंवा पुढे जायचंच नाही, कोरोना आहे, हे बरोबर नाही आहे। एकंदरीतच आपण बघतोय की